कविता पतंग माझा. मुलांनो, तुम्हाला पतंग उडवायला आवडतं का? रंगीत पतंग, लांब शेपटी आणि मोकळं आकाश. चला तर मग ही कविता ऐकूया. रंगीत लांब शेपटीचा पतंग माझा ऐटीचा. कागद काड्या दोराडी मीच त्याला लावलेत पंख. ठाण मांडून तासनतास पतंग माझा केलाय खास. बघा ना कसा उडतोय वर सगळ्यांच्या पुढे सर सर सर. रंगीत शेपटी घेते झेप तुम्हाला हवाय देईन ना एक. चला मुलांनो, आता आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया. मुलांनो, कवी सांगतो की त्याचा पतंग खूप सुंदर आहे. त्याला रंगीत लांब शेपटी आहे. पतंग तयार करण्यासाठी कागद, काड्या, दोरा आणि डिंक वापरले जातात. मुलांनो, कवी खूप मेहनत घेऊन आपला पतंग तयार करतो. पतंग आकाशात उंच उडत आहे. तो सगळ्यांपेक्षा खूप पुढे जात आहे. पतंग उडवताना शेपटी सुंदर दिसते. कवी आनंदाने म्हणतो, तुम्हालाही हवाय का? मी देईन एक. मुलांनो, या कवितेतून आपल्याला काय शिकायला मिळाले? मेहनत केली तर छान गोष्टी तयार होतात. खेळातून आनंद मिळतो. खूप छान मुलांनो, आज आपण पतंग माझा ही कविता शिकलो.